नमस्कार मित्रांनो, नवीन आधार कार्ड आता आलेला आहे। हा नवीन आधार कार्ड अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये आधार या नावाने सर्च करा। हा केंद्र सरकारचा नवीन ऍप आहे, गव्हर्नमेंटचा, कसल्याही पद्धतींचा यामध्ये फ्रॉड होणार नाही। इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हा ऍप आपल्या मोबाईलमध्ये। नवीन ऍप आहे, आधारच्या माध्यमातून रेडी करण्यात आलेला। अवघ्या 2 मिनिटाच्या आत विदाउट ओटीपी शिवाय फक्त तुमचा चेहरा दाखवून नवीन अपडेटेड आधार कार्ड तुम्ही काही सेकंदाच्या आत डाउनलोड करू शकता। ऍप आता इन्स्टॉल झालेला आहे, आपण ओपन करूया। या ठिकाणी काही परमिशन आपल्याला द्यायचे आहेत। विल युजिंग द ऍप, त्याच्यानंतर अलाउ 2 वेळेस करा। त्यानंतर बघा खाली स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा। त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार नावाचा पहिला ऑप्शन आहे त्यावरती टच करा। तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर अचूकरित्या या ठिकाणी टाका। त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती टच करायचं आहे। टर्म आणि कंडिशनचा जो चौकोन डब्बा छोटासा देण्यात आलेला आहे त्यावरती टच करा आणि प्रोसीड यावरती टच करायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये किती सिम कार्ड आहे ते वरती दाखवेल। सेंड SMS यावरती टच करा। टच केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलला जो लिंक आहे नंबर त्याशी ऑटोमॅटिक या ठिकाणी SMS येईल आणि ते लिंक सुद्धा होईल। आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा चेहरा दाखवायचा आहे, म्हणजे तुमचा फेस या ठिकाणी दाखवायचा आहे आणि त्यानंतरच हे लॉग इन होणार आहे। चष्मा काढायचा आहे, लाईटच्या समोर तुम्हाला थांबायचं आहे आणि तुमच्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे। आता या सर्कल मध्ये जोपर्यंत तुम्ही डोळ्याची उघडझाप करणार नाही तोपर्यंत ग्रीन सिग्नल येणार नाही। आता फेस ऑथेंटिकेशन झालेला आहे, तुमचा आता ऍप जो आहे तो रेडी होणार आहे। प्रोसीड वरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी 6 अंकी जो काही एक पिन आहे तो पिन तुम्हाला इथं ऍड करायचा आहे। परत जर तुम्हाला हा ऍप ओपन करायचा असेल तर इथून पुढे प्रोसेस असेल, 2दा तुम्हाला पिन टाकायचं आहे। ते पिन तुम्हाला आठवण असणे आवश्यक आहे। आता बघा स्किप करा किंवा नेक्स्ट केला तरी चालेल। आता तुमचा आधार कार्ड इथं डाउनलोड करायचं आहे। शेअर ID नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा। टच केल्याच्या नंतर इथं बघा या ठिकाणी डाउनलोड आधार नावाचा एक ऑप्शन आहे सर्वात शेवटी, त्यावरती टच करा। इथं पासवर्ड कशा पद्धतीने असू शकतो त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला आहे आधार कार्ड, त्या आधार कार्डचा आपल्याला आता पासवर्ड टाकून ओपन करायचं आहे। ओपन कशा पद्धतीने होईल हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन आलेला आहे, जो पासवर्ड या ठिकाणी सांगण्यात आलेला होता तो पासवर्ड तशा पद्धतीने तुमचा स्वतःचा टाकायचा आहे। आधार कार्ड या ठिकाणी आलेला आहे। हा आधार कार्ड तुम्ही बिंदास कोणत्याही ठिकाणी वापरू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।